तर या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी राजू शेट्टी हे जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार, या चर्चेमध्ये आपण सहभागी झालेले आहात। महत्त्वाचा प्रश्न, जालिंदर सुपेकर याच्यावर आता 550 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आपण सुद्धा एक पोस्ट शेअर केली, सातत्याने तक्रार दाखल केलेली आहे, आरोप केलेले आहेत। मुख्य प्रश्न असा आहे, माझाही थेट सवाल हाच आहे, सरकार या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी का करत नाहीये? खरं तर सरकारनं जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता या जोडगोळीची सखोल चौकशी केली पाहिजे। पाहिजे गुन्हे अन्वेषण शाखेकडे द्यावं प्रकरण, किंवा आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे द्यावं, किंवा ईडी कडे द्यावं, आमचं काय म्हणणं नाही, सीआयडी चौकशी करावी। परंतु या अधिकाऱ्यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे, अधिकाराचा गैरवापर केलेला आहे, त्याचा केवळ भ्रष्टाचारच झालेला नाही तर अधिकाराचा गैरवापरही त्यांनी केलेला आहे। म्हणजे चुकीच्या पद्धतीनं शस्त्र परवाना देण्यापासून ते त्यांच्या अधिकाराचा वापर करून न्याय मागणाऱ्यांना धमकावणे, ते कैद्यांच्याकडून लाच मागणे, अशा इथपर्यंत यांची मजल गेलेली आहे। आणि कारागृहाच्या खरेदीमध्ये तर प्रचंड भ्रष्टाचार केलेलाच आहे। परंतु या सुपेकर महाशयांचा अजून एक प्रकरण पुढे आलेलं आहे, ते म्हणजे 13 वर्षापूर्वी हे सुपेकर जेव्हा जळगावला पोलीस अधीक्षक होते, त्यावेळी तिथं ड्युटीवर असणारे अशोक गोरक्षनाथ सादरे नावाचे पोलीस निरीक्षक होते। त्यांनी सातत्यानं सुपेकरांनी त्यांच्याकडे लाच मागितली, हप्ता मागितला, दिवाळीला सोनं मागितला, आणि ते देऊ न शकल्यामुळे त्यांच्या चौकशी लावणे, त्यांना त्रास देणे असा उद्योग केल्यामुळे त्या पोलीस निरीक्षकानं खरं तर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली। माझ्याकडे ती सुसाईड नोट सुद्धा आहे, 16/10/2012 सुसाईड नोट आहे। आणि जालिंदर सुपेकरांच्या जाचाला आणि जालिंदर सुपेकरांनी जो काही एलसीबीला निरीक्षक नेमलेला होता रायते, त्या दोघांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे आणि माझ्या मृत्यूला हे दोघं जबाबदार आहेत असं सुसाईड नोट लिहून या अशोक सादरे या पोलीस निरीक्षकांना आत्महत्या केली। ते सुद्धा प्रकरण दाबलं गेलं। म्हणजे शेट्टी साहेब, तुम्ही लोकप्रतिनिधी होता, तुम्ही आमदार होता, तुम्ही खासदार होता, तुम्ही एक हक्कभंगाचा ठराव पण सुपेकरांच्या विरोधात आणला होता। एवढा मोठा पुरावा आहे की ज्याच्यामध्ये एक सुसाईड नोट आहे। तर मला सांगा, तुम्ही कायदे करणाऱ्या कायदे मंडळामध्ये बसलेले होता, आज जवळपास या प्रकरणाला 10 वर्ष झाले, तर असं नाही का वाटत की पहिलं एक असं मोठं प्रकरण आहे जी तुम्ही आता ती सुसाईड नोट वाचून दाखवत आहात, तर मुळात इथूनच सुरुवात झाली पाहिजे की ही नोट ज्याच्यातल्या 4 ओळी तुम्ही पुन्हा एकदा वाचून दाखवाव्यात अशी माझी विनंती आहे शेवटच्या, की सरकारनं ह्याच प्रकरणामध्ये आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा तातडीनं नोंदवून सुपेकरांच्या विरोधामध्ये चौकशी सुरू करण्यासाठी हे सगळ्यात उत्तम आहे। तुम्ही केलेल्या आरोपाबद्दलचे तर मी प्रश्न विचारेन, पण इथूनच सुरुवात होऊ शकते ना, जर खरोखर सरकारला सुपेकरांच्या बद्दल काही करायचं असेल तर। 100% बरोबर आहे। आणि तुम्ही म्हणाल कदाचित मग एवढ्या 13 वर्षानंतर तुम्ही एक प्रकरण का काढलं, तर हे प्रकरण आता माझ्या हातात आलं, किंवा हे मला माहिती नव्हतं ह्या सुपेकरांनी एवढे सगळे उपद्व्याप केले आहेत। परंतु एकदा एखाद्या अधिकाऱ्याच्या मी फक्त आरोप केला, मला माझ्याकडे माहिती आलेली होती ती सुद्धा त्या जेलमधल्या भ्रष्टाचाराची, आणि मी याच्यामध्ये खोलात शिरतोय म्हणल्यानंतर या सगळ्या पुराव्यांना आपोआप पाय फुटले आणि ते पुरावे माझ्याकडे चालत यायला लागले, आणि त्यातून हे सापडलेलं आहे। मी ही जी अशोक सादरेंची जी काही सुसाईड नोट आहे त्यातले पहिल्या काही ओळी तुम्हाला वाचतो। सत्य प्रतिज्ञेवर लिहितो की मी जळगाव येथे नेमणुकीस असताना जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुपेकर LCPI 2 महिने ते कलेक्शनचे पैसे देण्यासाठी 7 महिने माझा मानसिक छळ केला, तसेच दिवाळीला सोने दिले नाही म्हणूनही आम्हास मानसिक त्रास दिला आहे। त्याबाबत सविस्तर जबाब आम्ही SOPO कडे श्री पाडवी यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेला आहे। तसेच पैशाची SP साहेब LCB हे प्रभारी अधिकाऱ्यांकडे चालतात, त्यांच्या बातम्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या आहेत। त्यानंतर सुपेकर व पोलीस निरीक्षक रायते यांनी सागर चौधरी नावाने
वाळू वाहतूक करणारे गुंडास हाताशी धरून आमच्या विरुद्ध तक्रार अर्ज घेऊन आमचा कोणताही गुन्हा नसताना आम्हास निलंबित केले. म्हणजे वाळू माफियांना वेळप्रसंगी हाताशी धरलं, परंतु त्या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड करून त्याला अशा प्रकारे त्रास दिला. नाही, पण तुम्ही मला पाठवलेलं राजू शेट्टी साहेब, तुम्ही मला जे पत्र पाठवली, ही सुसाईड नोट पाठवली, ती मी वाचली आता. त्यातल्या शेवटच्या 2 ओळीच इतक्या महत्वाच्या आहेत की त्या ओळी बघितल्यानंतर सरकारला आता काही करायची गरजच नाही. मी आता आमच्या टीमकडे पण ते सुसाईड नोट जी आहे 2 पानाची ती पाठवली आहे. त्या शेवटच्या 2 ओळी जर वाचून दाखवल्या तुम्ही, तर आपल्याला लक्षात येतं की ज्या व्यक्तीने आत्महत्या केली त्या व्यक्तीने, ज्याला आपण मृत्यूपूर्व जबाब म्हणतो, तशा अर्थाने ही सुसाईड नोट लिहिलेली आहे. तर त्याबद्दलची तुमची आत्ताची भूमिका काय? ती शेवटच्या 4 ओळी वाचून दाखवल्या तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. आधी सुपेकर PI LCB यांनी आम्हाला सुमारे 1 वर्षाच्या कालावधीत दिलेला त्रासास कंटाळून आम्ही आमचे आमचे जीवन संपवित आहोत. तरी मेहरबान असो यांनी चौकशी करून मला पुन्हा असे प्रकार घडणार नाही याची कठोर पावले उचलावेत ही शेवटची इच्छा. जय हिंद, असं त्याने म्हटलेलं आहे. म्हणजे बघा 13 वर्षापूर्वी चौकशी साहेब 13 वर्षापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली. त्यांनी असा भाव व्यक्त केला की मला ज्या पद्धतीचा त्रास झालाय तो इतर पुढे कोणाला होऊ नये. 13 वर्षामध्ये पुलाकडून एवढं पाणी वाहून गेलं की तुम्ही आता जो नवीन आरोप केला काल, तो आरोप कुठपर्यंत आला, तर चक्क बाजारामध्ये काजू कतली विकत घेऊन, जी नव्हतीच विकत घेतली ती घेऊन 500 कोटी रुपयाचा घोटाळा करण्यापर्यंतचा प्रवास झाला. पुन्हा एकदा माझा तोच प्रश्न आहे तुम्हाला की काल जे तुम्ही काजू कतलीचं सगळं प्रकरण सुपेकरांशी संदर्भात काढलंय आणि त्याच्यावरती त्यांनी जो खुलासा दिलाय तोही मी वाचून दाखवेन. तर मुळामध्ये हे सगळं काजू कतलीचं प्रकरण काय आहे? जरा स्पेसिफिक काजू कतलीबद्दल सांगितलं, दिवाळीच्या फराळाबद्दल सांगितलं, तर 2 IPS अधिकारी कथितपणे काय लेवलचा, काय पातळीवरचा भ्रष्टाचार करू शकतात हे यातनं दिसेल. अगदी तुमच्यासाठी वेळ भरपूर आहे. हे काजू कतलीचं प्रकरण एकदा महाराष्ट्राला नीट समजावून सांग. 2024च्या दिवाळी सणामध्ये कैद्यांना मिठाई, फरसाणा यासारख्या वस्तू खायला देण्यासाठी म्हणून तातडीची 5 कोटीची खरेदी करण्याचा आदेश निघाला आणि हा आदेश यांनीच काढला. आणि त्याच्यानंतर मार्केटमधून यांनी फरसाणा, अगदी मी आधीच देतो, स्पेशल शेव त्यांनी 420 रुपयाला खरेदी केला, पोहा चिवडा 420 रुपयाला खरेदी केला, डिंक लाडू 570 रुपयाला खरेदी केला, चकली 570 रुपयाला, जाड पोहे 460 रुपयाला, शंकरपाळी 420 रुपयाला, बेसन लाडू 362 रुपयाला किलो, करंजी 500 रुपये किलो, रवा लाडू 570 रुपये किलो, मोतीचूर लाडू 325 रुपये किलो, अनारसे 600 रुपये किलो, साखरी सुका गुलाबजाम 245 रुपये किलो, मैसूर पाक 590 रुपये किलो, रवा पेढा 600 रुपये किलो, काजू कतली 1200 रुपये किलो, सोन पापडी 65 रुपये किलो आणि बाकरवडी 108 रुपये ला 250 ग्रॅम. अर्थात सोनपापडी 250 ग्रॅमची 65 रुपयाला आणि बाकरवडी 250 ग्रॅमची 108 रुपयाला अशा पद्धतीने खरेदी केली. त्यावेळेचे मार्केटमधले म्हणजे नामवंत ब्रँड आहेत, मग ते हल्दीराम असो, चितळे असो किंवा अन्य जे काही लोकप्रिय ब्रँड आहेत ज्यांची गुणवत्ता आणि टेस्ट ही ग्राहकांच्या जिभेवर बसलेली आहे आणि त्याला प्रचंड रांगा लावून लोक खरेदी करतात, त्याचे सुद्धा एवढे दर नव्हते. मी खात्री करून घेतली मार्केटमध्ये. मग त्याच्यापेक्षा जास्त दराला हा माल खरेदी केला. आणि हा माल कुठला होता? तुम्ही मगाशी म्हटलं तसं काही काजू कतली ही कायद्यापर्यंत गेलीच नाही, परंतु खरेदी केली दाखवली 1200 रुपयाला. आणि बाकीचं जे काही चकली, जाड पोहे, शंकर याला अक्षरशः बुरशी आलेली होती. काही तुरुंग निरीक्षकांनी ते स्वीकारायला सुद्धा नकार दिला, कारण ते बुरशी आलेला हा जो काय फराळ आहे जो कैद्याने खाल्ला, एखादा कैदी जर दगावला तर प्रकरण आपल्या अंगावर शेकणार आहे हे लक्षात आल्यानंतर जागरूक काही निरीक्षकांनी ते स्वीकारायला नकार दिला.
म्हणजे अशा प्रकारे अत्यंत तुका निकृष्ट दर्जाचं एक्सपायरी डेट असलेला माल मार्केटमधनं खरेदी केला आणि किमती मात्र नामवंत ब्रँडपेक्षा कितीतरी अधिक दाखवून अशा प्रकारे हे 5 कोटी रुपये. मला नाही वाटत, कदाचित आता प्रत्येक कारागृहाला भेट देऊन या दिवाळीला जे जे कैदी दिवाळीच्या काळामध्ये तुरुंगामध्ये होते त्यांना खरोखरच हे आलं काय, ही चौकशी केली तर हे काय, ही सगळी चौकशी नाही, पण ती चौकशी करण्याची सरकारची इच्छा आहे का हाच खरा प्रश्न आहे ना. कारण तुम्ही 2 महिन्याभरापूर्वी, सरकारनं चौकशी नाही, केली माझा प्रश्न पाहिजे. होता, 2 महिन्याभरापूर्वी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली पुण्यामध्ये. मी आमची खास प्रतिनिधी तिथे पाठवली होती तुमच्या प्रेस कॉन्फरन्सला, कारण त्याचं गांभीर्य आम्हाला लक्षात आलं होतं. बहुतेक माध्यमांनी त्यानंतर तुमच्या मुलाखती केल्या. 2 महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही पुण्यात पत्रकार परिषद घेतली, मला खात्री आहे की त्याच्या आधी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला असाल किंवा त्यांच्या कार्यालयात गेला असाल. राज्याच्या मुख्य सचिवांना तुम्ही काहीतरी सांगितलं असेल, राज्याच्या गृह सचिवांना काहीतरी सांगितलं असेल. ते काय सांगितलं होतं आणि आत्ताची तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्या सगळ्या ज्या भानगडी जालिंदर सुपेकर यांच्या महाराष्ट्रासमोर तेव्हाही मांडल्या होत्या, त्यांचा स्टेटस काय? आणि मुळात राजू शेट्टी, मला हे सांगा की त्यांना कोण वाचवतंय जालिंदर सुपेकर? एवढे सबळ पुरावे तुम्ही महाराष्ट्रासमोर दिलेत ना. मलाही कळत नाही की त्यांना नेमकं वाचवतोय कोण, आणि म्हणून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय मी. खरं तर आधी पहिल्यांदा त्यांचे जे वरिष्ठ होते सुपेकरांचे, बोराडे नावाचे पोलीस महानिरीक्षक, म्हणजे वारके साहेब ते यायच्या आधी ते होते, त्यांना भेटलेलो होतो. पण त्यांना ज्यावेळी मी भेटायला गेलो होतो त्यावेळी केबिनमध्ये सुपेकर हे हजर होतेच, आणि ते वरिष्ठ बोलण्याच्या ऐवजी माझ्या प्रत्येक प्रश्नाला सुपेकर हेच उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. मी एका पाठोपाठ एक प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर सुपेकरांनी हळूच बोराड्यांच्या कानामध्ये सांगितलं की तुम्ही त्यांना सांगा की तुमच्या सगळ्या प्रश्नाचं आम्ही लेखी उत्तर देऊ आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या शंका तुम्हाला लेखी कळवल्या जातील, असं सांगून त्यांनी ती चर्चा आटोपती घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग मी तिथून बाहेर पडलो. त्याच्यानंतर 8 दिवस त्यांच्या खुलाशाची वाट बघितली, खुलासा आला नाही म्हटल्यानंतर मग मी पुण्यामध्ये प्रेस घेतली. आणि प्रेस ज्या दिवशी माझी होती त्या दिवशी सुद्धा हे सुपेकर सातत्यानं माझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होते, परंतु आता मला त्यांच्याबरोबर बोलायची इच्छा नव्हती. जे काय व्हायचं ते सोक्षमक्ष होऊन दे म्हणून मी प्रेस समोर गेलो, सगळ्या सत्य घटना समोर गेल्या, तेवढ्यावर मी थांबलो नाही. त्याच्यानंतर मुंबईला मी जाऊन मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. मी त्यांच्या कार्यालयामध्ये माझं जे काय म्हणणं आहे ते लेखी पत्र दिलं, राज्याच्या गृह सचिवांना भेटून त्यांना पत्र दिलं. त्याच्यानंतर राज्याच्या ज्या मुख्य सचिव आहेत सुजाता सौनक यांच्याकडे मी माझं पत्र दिलं, त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली, माझ्याकडे जे पुरावे होते ते पुरावे दाखवल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही, पण मी चौकशी करतो असं सांगितलं. परत 4 दिवसांनी मी परत सुजाता सौनिक यांना भेटल्यानंतर कदाचित त्यांच्या गांभीर्य त्यांच्या लक्षात आलेलं असावं आणि त्यांनी मग मला माझ्या समोरच त्याच्यानंतर ऐकायला येत आहे. हॅलो, हो, आवाज येतोय सर, बोला. त्याच्यानंतर माझ्या समोरच त्यांनी बोराडेंची बदली झाली ती सुहास वारके त्या ठिकाणी तुरुंग महानिरीक्षक म्हणून आलेले होते. सुहास वारके साहेबांना फोन लावला आणि त्यांनी सांगितलं की राजू शेट्टीने माझ्याकडे जी तक्रार केलेली आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि मला 1 महिन्याच्या आत याची सगळी सविस्तर माहिती मिळाली पाहिजे. आणि मला सांगितलं की मला 1 महिना द्या, मी सखोल चौकशी करते आणि तुम्हाला सांगते. त्यालाही 1 महिना होऊन गेला. मी आता पुढच्या आठवड्यात सोमवार नंतर पुन्हा त्यांना जाऊन विचारणार आहे की नेमकं याच्यातून काय चौकशीतून निष्पन्न झालं. सगळे पुरावे मी त्यांच्याकडे दिलेले होते. अहो, त्याच्यामध्ये एक तुम्हाला पुरावा आता तुमच्या समोर सुद्धा दाखवतो. हर्षद अहिरराव, अधीक्षक मध्यवर्ती कारागृह मुंबई यांचं 21 ऑक्टोबर 2024चं एक पत्र आहे. ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये ज्या वस्तू पुरवलेल्या होत्या त्यात त्यांनी काय म्हटलंय बघा. राजू शेट्टीजी, या सगळ्या संदर्भात आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. जे आरोप आपण केलेले आहेत, फराळाच्या संदर्भात जो घोटाळा झाला त्या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्याला जाणून घ्यायची. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतो. पाहत राहा NDTV.